बनवणार आहोत साबुदाणा वडा। साबुदाणा वडा बनवण्यासाठी मी 2 तास आधी भिजवलेला साबुदाणा घेतलेला आहे। 2 वाटी घेतलेला आहे। त्याच्यासाठी जेवढा लागेल तेवढा मीठ आहे। 1 चम्मच मीठ घेतलेला आहे। 1 मोठा बटाटा उकडून तो व्यवस्थित खिसून स्मॅश करून घेतलेला आहे। शेंगदाणे भाजून त्याची कूट करून घेतलेली आहे आणि 1 मिरची बारीक चिरून घेतलेली आहे। आपण हे सर्व एकत्र मिक्स करून घेऊया। बटाटा, शेंगदाण्याची कूट, मिरची आणि मीठ हे सर्व मिश्रण आपण एकत्र एकजीव करून घेऊया। व्यवस्थित मिक्स करून त्याचे आपण वडे बनवून घेऊया। आपलं वड्यांचं मिश्रण तयार आहे। साबुदाणे वड्यांचं आपण ते वडे आता आपण असे वळवून घेऊया। अशा प्रकारे आपण सर्व वडे बनवून घेऊया। साबुदाणे वडे आपले तयार करून झालेले आहेत। आता आपण ते तळून काढूया। तर पॅन मध्ये तेल घेऊन ते गरम केलेले आहे। तेल बघूया किती गरम झालेले आहे। छान गरम झालेले आहे तेल। आता आपण वडे तळून घेऊया। हे वडे उपवासाच्या दिवशी असं नाही, केव्हाही बनवून खाऊ शकतो आपण। आपण केव्हा तरी उपवासाच्या दिवशी बनवले जाणारे वडे असतात किंवा साबुदाण्याची खिचडी असते तर ती केव्हा तरी क्वचितच बनवतो। त्याच्यामुळे सारखीशी सतत खावीशी वाटते। मुलांना जेव्हा पण वाटतो साबुदाणे वडे खावेसे, मी तरी त्यांना बनवून देते बाबा। कारण की ते पचायला हलके आणि खूप टेस्टी असतात। त्याच्यामुळे ते गोड दह्याबरोबर अतिशय चांगले लागतात। आता आपण ते परतवून घेऊया। एका साईडला ब्राऊन झालेले आहे, आपण दुसऱ्या साईडला सुद्धा ते ब्राऊन करून घेऊया। मंद आचेवर चांगले ब्राऊन करून घ्यायचे। त्याच्यामुळे ते आतपर्यंत व्यवस्थित शिजले जातात। चांगले ब्राऊन झालेले आहेत। ते जर आणखी आपण जास्त वेळ जर परतवत राहिलो ना तर ते फुटून आतमधलं सारण बाहेर येण्याची शक्यता आहे। ते आपण बाहेर काढून घेऊया। अशा प्रकारे आपण बाकीचे पण वडे फ्राय करून घेऊया।
वडा तयार होतोय तोपर्यंत आपण दह्यामध्ये साखर घालून दही फेटून घेऊया. याच्यामध्ये आपल्याला हवा असेल तर आपण वेलची पूड टाकू शकतो. साबुदाण्याचे वडे तयार आहेत. हे वडे गोड दह्याबरोबर किंवा तिखट चटणी बरोबर खाऊ शकतो.